आज धोती सलवारची ड्राफ्टिंग करूया. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आपण आज धोती सलवारची ड्राफ्टिंग करूया. त्यासाठी लागणार आहे मेजरमेंट, फुल लेंथ, क्रॉच आणि वेस्ट. सर्वात आधी आपण नेफा तयार करून घेऊया. ज्या प्रकारे सलवारला वरती नेफा असतो त्याचप्रमाणे आपल्याला धोती सलवारला सुद्धा नेफा लावायचा आहे. तर सर्वात आधी आपण नेफाची ड्राफ्टिंग करूया. तो मिनिमम 8 ते 9 इंचेस आपण घेत असतो. फोल्डमध्ये कापड आहे. तुम्ही तुमच्या आवडीने मेजरमेंट घेऊ शकता की कुठपर्यंत तुम्हाला कमरेपासून तर नेफाची लेंथ पाहिजे आहे. त्यानुसार तुम्ही नेफा लेंथ घेऊ शकता. त्यानंतर इथे आपण 1/4 ऑफ वेस्ट प्लस 5 इंचेस एक्स्ट्रा घेत आहोत. आपण इथे इलास्टिक टाकू किंवा नाळा लावू, त्यानुसार एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेली आहे. हा नेफा तयार झाला. हा फोल्डमध्ये आहे, म्हणजे समोरचा भाग निघाला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला तसाच एक पीस मागचा काढावा लागेल. तर एका वेळेस आपण 4 फोल्ड करून काढू शकतो. आता आपल्याला खालची धोती तयार करायची आहे. त्यासाठी आपल्याला कपड्याला असा त्रिकोणी फोल्डमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर या दिशेने आपला क्रॉच लागणार आहे. क्रॉच लावताना कसा लावायचा? फुल लेंथ मायनस नेफा. समजा फुल लेंथ आपली 29 आहे आणि -8 इंच नेफा केला तर आपलं होतं 21 इंच. म्हणजे खालचा भाग आपला जो आहे धोतीचा तो 21 इंचाचा आपल्याला घ्यायचा आहे. तर या बाजूला आपल्याला लेंथ लागणार आहे. हा सुद्धा कापड फोल्डमध्ये आहे. फोल्ड ही बायस साईडला आहे, या साईडला फोल्ड नाही. इथे फुल लेंथ आहे, म्हणजे फुल लेंथ मायनस नेफा. त्यानंतर इथे आपल्याला क्रॉच लावायचा आहे. तर क्रॉच काढताना आपण काय करतो? क्रॉच लेंथ मायनस नेफा. म्हणजे क्रॉच लेंथ समजा आपल्याला 12 इंच घ्यायची असेल तर -8 इंच करतो आपण, आणि जो येते ते इथे लावतो. प्लस 2 इंच एक्स्ट्रा घेतो, कारण शिलाई मार्जिनमध्ये जाते, म्हणून 6 इंच आपण इथे घेणार क्रॉच. पर्यंत 6 इंच घेतला आहे. त्यानंतर आतमध्ये 2.5 इंच आत घ्यायचं आहे. वरती सुद्धा 2.5 घेऊन स्ट्रेट लाईन करून घ्यायची आणि क्रॉसचा शेप घेऊन घ्यायचा. अशा प्रकारे आपला क्रॉस तयार झालेला आहे. या बाजूला फोल्ड नाही. फोल्ड ही ज्या साईडला आपण कापड पलटवलेलं आहे तिरकस त्या बाजूला आहे, म्हणजे प्लेट्स टाकणाऱ्या साईडला आहे. माझ्या व्हिडिओमध्ये क्लिअरिटी आणण्यासाठी आणि मला मोटिवेट करण्यासाठी माझ्या व्हिडिओला
लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे मला त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणता येईल. आपण मोटिवेट होऊ, तर आणखी छान करण्याचा प्रयत्न करू. या साईडला आपल्याला बॉटम लावायचा आहे. बॉटम जर कमी पडत असेल तर आपण असा तिरक्यामध्ये पण बॉटम लावू शकतो. जर कपडा कमी होत असेल बॉटमचं आणि लेंथमध्ये, तर या पद्धतीने तिरकस आपण बॉटम लावायचा किंवा या स्ट्रेट लावू शकतो जर आपला पुरत असेल तर. जेवढा बॉटम आहे त्यापेक्षा एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची. मिनिमम 7 इंच बॉटम ठेवायचा. त्यानंतर या बाजूला आपल्याला प्लीट्स घ्यायचे. प्लीट्स घेताना कॉर्नर जो आहे तो आतल्या बाजूला टर्न करून आपल्याला प्लीट्स हे कॉर्नरच्या साईडला बाजूनी प्लीट्स घ्यायच्या या आणि त्या बाजूच्या कॉर्नरच्या साईडला, म्हणजे दोन्ही प्लीट्स या अपोजिट दिशेने असणार. म्हणजे दोन्ही प्लेट्स या एकमेकाकडे तोंड करत असणार या बाजूच्या. चला, हे कपडा आहे समजू आपण. याला असा त्रिकोणी मी फोल्ड केलेला आहे. या साईडला क्रॉच घेतलेला आहे. क्रॉच कट करून घेऊया. क्रॉच कट करून घेतलेला आहे हा असा. त्यानंतर या बाजूला, ज्या बाजूला कॉर्नर आहे त्या बाजूला आपल्याला प्लीट्स घ्यायचे आहे. तर हा मधला कॉर्नरचा भाग आहे तो आपल्याला असा आत फोल्ड करून अशा प्रकारे प्लीट्स घ्यायचे आहे. तुम्हाला एक पाऊल आलेला दिसतो असा. त्यानंतर ही या तोंडाने आणि ही या तोंडाने, त्याचप्रमाणे ही या बाजूला आणि तिकडची अपोजिट साईडनी, अशा प्रकारे आपल्याला प्लीट्स द्यायचे आहे. कागदावर दाखवत असल्यामुळे ते व्यवस्थित दिसत नसावे, परंतु अशा प्रकारे आपल्याला पूर्ण फोल्ड्स घेऊन घ्यायचे. इथे काउल्स आलेले दिसतंय. अशा प्रकारे आपल्याला खाली काउल्स आलेले दिसणार आहे. या बाजूचे त्या साईडला अशा प्रकारे अपोजिट साईडनी करून हे आपल्याला काउल्स आलेले कपड्यांमध्ये सुंदर दिसेल. अशा सोपी पद्धतीने हे धोती सलवार आपण कट केलेलं आहे. बघितल्यानंतर ते पॅटर्न किती कठीण असेल असं वाटतं आपल्याला, परंतु राफ्टिंग करायला गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की सर्व पॅटर्न खूप सोपी आहे. फक्त आपल्याला ते करणे सुरू करायचे आहे. बघा, अशा प्रकारे आपला काउल तयार झाला.